हॅलो 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 हॅलो
भोले रंगवाईचा उधे उधे सदा आनंदाचा मणिकंठ प्रारंभ करीत विनंती विद्यादया सागरा आज्ञान मती बुद्धी दे चतुराई दे शंकरा हिरंब गजनायिका गजमुखा भक्ता भवतु प्रथम गणराया देव गोंधळाला यावा गोंधळ मांडिला नदीवा गोंधळाला यावं गोंधळ मांडिला नदीवा गोंधळाला यावं प्रथम गणराया देव गोंधळाला यावा गोंधळ मांडिला नदीवा गोंधळाला यावं गोंधळ मांडिला नदीवा गोंधळाला यावं अगमाहुर गडी रुपा देवी गोंधळाला यावा गोंधळ मांडिला नदी गोंधळाला यावं गोंधळ मांडिला नदंबा गोंधळाला यावं तुळजापूर भवानी देवी गोंधळाला यावा मांडिला नदी गोंधळाला यावं गोंधळ मांडिला मांबा गोंधळाला यावं मांडरची बाळूबाई देवी गोंधळाला यावा मांडिला नदी गोंधळाला यावं गोंधळ मांडिला मांबा गोंधळाला यावं अगं मरली बाई देवी गोंधळाला यावा गोंधळ मांडिला मांबा गोंधळाला यावं गोंधळ मांडिला नदी गोंधळाला यावं हे जेजुरी मल्हारी देवा तुम्ही गोंधळाला यावं गोंधळ मांडिला डाळा गोंधळाला यावं पिंपळला मल्हारी देवा तुम्ही गोंधळाला यावं गोंधळ मांडिला नदीवा गोंधळाला यावं शेवटच्या मल्हारी देवा तुम्ही गोंधळाला यावं गोंधळ मांडिला नदीवा गोंधळाला यावं काशीच्या काळाला गोंधळ मांडिला गोंधळाला यावं औरंगाबादी ज्योतिबा गोंधळाला यावं गोंधळ मांडिला गोंधळाला यावं आई गणपती आराधन आदर्श नमो गोंधळ घालून हरणा यावे हरणा यावे बरडावे आई देवटी जळावे हरणी शान हरे निशाण श्री कमान श्री कमान आज आंबे लोक मायलो माय तुझा लागला आंबे लोक मायलो माय तुझा लागला भोले गंगाबाईचा बोला गोंधळी महाराज बोला
पाच धानामध्ये आदिशक्ती अंबाबाईचा गोंधळ चाललाय. हा नामाचा पाच नामाचा जगदंबेचा गोंधळ. काही गोंधळ हौसाचे, काही गोंधळ हौसाचे नाही. काही म्हणलं 10-5 वर्षानं लग्नात तरी आधी माईचा गोंधळ घालावा लागतो. हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे घरात मुलामुलीचं कार्य घडून आल्यानंतर दोन्ही उभय त्याच्या प्रपंचामध्ये कुठल्या प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये. आणि म्हणून जगदंबेचा गोंधळ घातल्यानं घरादारातला गोंधळ नाहीसा होतो. मग हे असे गोंधळ पूर्वी झाले कुठं आली नाही कुठं. असे गोंधळ म्हणजे गोंधळी महाराज तुळजापुरी झाले, महाबळगडी राजनामध्ये झाले. ज्या ज्या ठिकाणी आली विनिधान मांडले त्या त्या ठिकाणी गोंधळ झाले. रक्तापैकी अशा गोंधळी भोळ्या भक्त दारामध्ये चालली. गोंधळी बाबा असे गोंधळी लिलिंदरी चत्तरशिंगी कोंढणपुरी माहुरगडी तुळजापुरी रासनाथ कवठ्या देमाईच्या ठिकाणी डोंगरावरती गोंधळ झाले. आणि शेवटी जगदंबा पाहुणी नात्यानं आज या भोळ्या भक्ताच्या दारी गोंधळा झाली. या भक्तानं 2 हात तिसरं मस्तक जगदंबेच्या चरणावरती टेकून मातेला काय मागणं मागितलं आणि अंबाबाईनं भोळ्या भक्ताला काय दिलं. ए जय म्हणणे माझे तुळजापूरची अंबाबाई, जय म्हणणे तुळजापूरची अंबाबाई, महावरगडची रेणुकाई, आई धन्यने कन्यदे पाच पुत्र लक्ष्मी दे, गाई गुराणी वादा भुरुडे, वीर म्हणले माझा मान वादा गावडे. नवरात्रामध्ये सदराई तुझं गोंधळ माझ्या हातून गेले. म्हणून नियमाप्रमाणे 33 कोटी देव गादीवर आले. पण देवा देव अष्टविनायक विघ्नाचा नाश करणार तो गणपती. कशाने गणपती? जगदंबेच्या गोंधळाला बोलवून घ्या आणि अंबाबाईच्या गोंधळाला सुरुवात करा. हॅलो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. करतो वंदना गौरी
अष्टविनायक विघ्नाचा नाश करणारा तो गणपती. हो आदिमाईच्या गोंधळाला आल्यात. हो याच्या पाठीमाग शारदा सरस्वती माता भगवती माता भगवती. ज्या जगदंबेचा गोंधळ मांडला हो ती म्हणजे अनंत नामाची अनंत रूपाची अधिक माया. या जगदंबेचा मूळ पाहिलं तर उभ्या महाराष्ट्रात आदिमाईची 3.5 शक्तीपीठ. बरोबर. पहिलं पाहिलं तर माहूरगडची माता रेणुका. रेणुका. दुसरं पीठ पाहिलं तर तुळजापूरची आई तुळजाभवानी. हो तिसरं पीठ पाहिलं तर कोल्हापूरची महालक्ष्मी. बरोबर. आणि अर्ध पीठ पाहिलं तर वणीची आई सप्तशृंगी माता. बरोबर. मग 3.5 शक्तीपीठापासून निर्मिती झाली, उत्पत्ती झाली. सतयुगात ज्या ज्या भक्तांना मातेच्या अंतकरणापासून सेवा केली, सेवा केली, आणि त्या भक्तीच्या जोरावर मातेला कलियुगात प्रत्येक गावामध्ये आपली ठाणी मांडावं लागली. बरोबर. फक्त या कलियुगात नावं मात्र वेगळी पडली. हा कुणाला शिवरीची यमाई, कुणाला कवठ्याची यमाई, कुणाला कनेरसरची यमाई, हा कुणाला राशेंची यमाई, कुणाला कडजाई, कुणाला वडजाई, कुणाला जित्राई, कुणाला रानोबाई, कुणाला कांदळ्याची काळूबाई, तर कुणाला मांडरची गावी. त्या सर्व बहिणी आनंदाला भक्ताच्या गोंधळाला आल्या पाहिजे. बरोबर. मग ही आदिशक्ती तुळजाभवानी तुळजापूर सोडून एक गीत रूपानं भक्ताच्या गोंधळाला बोलून घ्या आणि जगदंबेचा गोंधळ असा चालू. सर्व मंगल मांगल्य हो शिवे सर्वार्थ साधिके शरण्या त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तुला स्वप्नी पाहिली अगंबाबाई माझी आई ग. हात तुला मारली ग, हात तुला मारली अंबाबाई माझी आई ग. तुला मारली, हात तुला मारली.
चित्रात अंबाबाई माझी आई हात तुला मारली, हात तुला मारली. मग ही माऊली कुणाच्या रूपानं कशी येईल हे तुम्हा आम्हाला सांगता येणार नाही. बरोबर. आणि म्हणून खऱ्या अर्थानं निराकारातला गोंधळ आकारात चालला. हो, मग निराकारात गोंधळ केला कोणी? त्या ब्रह्म विष्णू महादेवांना. विष्णू महादेवानं. तसं पाहिलं तर देवादेवांना गोंधळ घालण्याची गरज होती का? काहीच नाही. पण केवळ 33 कोटी देवालाही दैत्य मरत नाही. हो, आणि हे पाहिल्यानंतर 33 कोटी देवांना सुद्धा शरण जावं लागलं कोणाला? त्या आधी माईला. 9 दिवस 9 रात्र घटाची माळ लांबवली, अष्टभुजा देवी होमातून प्रगट झाली. महिषासूर नावाच्या दैत्याचं खंडन केलं, मातेची शांतता, म्हणून तो गोंधळ निर्माण झाला. आणि तोच गोंधळ आज कलियुगामध्ये भोळ्या भक्ताच्या दारात चाललाय. प्रत्येक भक्तानं गोंधळ घातलाच पाहिजे असं काही कुठल्या ग्रंथात शास्त्रात दिलेलं नाही. एखाद्या भक्ताची गोंधळ घालण्याची ऐपत नसल, त्यानं ज्या ठिकाणी मातेचा गोंधळ चाललाय अशा ठिकाणी जरी जाऊन जगदंबेची पाचनामा ऐकली तरी त्यांच्याही दारातला गोंधळ नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एखाद्याला ऐकायला भगवंतानं सवड दिली नसेल तर त्यानं किमान अश्विन महिन्यामध्ये मातेचं नवरात्र येतं आणि त्या नवरात्रात तरी आपल्या दारात जगदंबेचा संबळ वाजू द्यावा. बरोबर. कारण संबळ असं एक वाद्य ब्रह्म विष्णू महादेवानं अंगाची मळी काढली, मागोचा संबळ तयार केला आणि प्रथम मातेचा गोंधळ घातला. ज्या भक्ताच्या दारात आदिशक्तीचा संबळ वाजल त्याचा संभाळ केल्यामुळे जगदंबा राहणार नाही. ज्याप्रमाणे तुळजाभवानी तुळजापूर सोडून बोलवली तशी मांडरची काळूबाई आपला गड सोडून बोलून घ्या. अग डोंगर चढून वारीन मी आले, तिला पाहायला मन व्याकुळ झाले. आताची आली गाभारी तुला मन भरून पाहू दे, आताची आली गाभारी तुला मन भरून पाहू दे. अग ये काळुआ सांगे गुरुवाला मला जरा वेळ आता
सांगे गुरुवाला मला जरा वेळ आठवू द्या राहुरी. 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 सांगे गुरुवाला मला जरा वेळ आठवू द्या अशी ही माऊली हा जगदंबा कुणाच्या रूपाने कशी येईल हे तुम्हा आम्हाला सांगता सांगता येणार नाही. आणि म्हणून निराकारातला गोंधळ आकारात चालला. बरोबर. समुद्रातून माणिक मोती आणलात, माणिक मोत्यानं मातेची गादी भरली. गादी भरली. म्हणून कलियुगामध्ये गहू तांदळानं गादी भरावी लागते. दैत्याचं शिर अमृताच्या घड्यावर ठेवलं, आदिशक्तीचा कलश निर्माण केला. कलियुगामध्ये दैत्याचं शिर मिळणार कुठं? म्हणून नारळ हा शिर मानून घ्या, पाणी हे अमृत मानून मांडा. बरोबर. शक्ती जगदंबाची पंचपदी करा, घरादारातला गोंधळ नाहीसा होईल. नाहीसा होईल. तुळजा भवानी तुळजापूर सोडून आली, मांडरची काळूबाई आपला गड सोडून आली. मग ती माहूरगडची माता रेणुका असेल, वणीची आई सप्तशृंगी माता, कारल्याची आई एकविरा, निघूची आई मळगंगा. मुलाची आस होती ग मला वेडीला, आणि फेडा या नवस कुंडात पाळणा सोडीला. मग ती मळगंगा असेल किंवा येरमळ्याची येडाई तुमच्या मुखाने बोलून घ्या. हॅलो. कसली वाऱ्यांची सोय नाही का इकडे? आम्हाला काहीच नाही. वाऱ्यांची कसली सोय? व्हायला खरं नाही टोचलं पाहिजे नाचताना वाऱ्याला. रोज ये नदान यरमळ्यात नसबी हवे. रोज ये नदान यरमळ्यात नसबी हवे. याग भाबड्या जीवाला येडू लागली सवय. तुझी भाबड्या जीवाला येडू लागली सवय. याग भाबड्या जीवाला येडू लागली सवय. याग भाबड्या जीवाला तुझी लागली सवय. याग भाबड्या जीवाला येडू लागली सवय. याग भाबड्या जीवाला येडू लागली सवय. या भाबड्या जीवाला येडू लागली सवय. तुझी भाबड्या जीवाला येडू लागली सवय. तुझी भाबड्या जीवाला येडू लागली सवय. ये नदान यरमळ्यात नसबी हवई. रोज ये नदान यरमळ्यात नसबी हवई. तुझी भाबड्या जीवाला येडू लागली सवय. तुझी भाबड्या जीवाला येडू लागली सवय. तुझी भाबड्या जीवाला येडू लागली सवय.
चरणात गा जानेवारी कमली अंतरी करणात गा. नक भरक भैया राजा जवी चरणात गा. नक भरित होईना जागा द्यावी चरणात गा नक भरित होईना जागा द्यावी चरणात गा तुझ्या पायरीवर बसून गाईल गाईल साजन बाई तुझ्या पायरीवर बसून गाईल गाईल साजन बाई या बाबड्या तुझा येऊ लागली सवय. या बाबड्या तुझा येऊ लागली सवय. ती बाबड्या तुझा येऊ लागली सवय. तुझी बाबडा जीवाला येऊ लागली सवय तुझी बाबडा जीवाला येऊ लागली सवय तुझी बाबडा जीवाला येऊ लागली सवय तर भक्तराज अशी ही माऊली अनंत नामाची अनंत रूपाची आधी माया ये म्हणता यमाई या म्हणता जाणाई तर म्हणता तुकाई. बरोबर आता जी काही वारी असेल देवीची ती वारी बोलून घ्या आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करा. बरोबर घ्या काळूबाईचं पद घ्या. काळूबाईची कोल्हापूरची जर वारी असतील तर पटकन घ्यायची बरं का.